सिद्धू, सिद्धू कुठे? ते फोनवर कोणाशी तरी बोलायला खाली गेलेत. तुझ्या केस संदर्भातच कोणाकडे तरी मदत मागत फिरत असेल माझा लेक. तसंही दिवसभर तुझीच कामं करतो. नाही, मी नाही. नाही, मला तुझ्या स्पष्टीकरणाची काहीही गरज नाहीये भावना. माझ्या मुलाने तुझ्या मागे पुढे केलं ना तरी मला त्यात काही दुःख नाहीये. हा, आधी मला वाईट वाटायचं जेव्हा मी तुमचं लग्न स्वीकारलंच नव्हतं. पण एका क्षणी माझ्या लक्षात आलं की माझा मुलगा तुझ्या प्रेमात इतका वाहवत गेलाय की माझ्या विरोधाला काही किंमतच नाहीये. असो, मला दुःख फक्त ह्याच गोष्टीचं वाटतंय की माझा मुलगा तुझ्यासाठी इतकं काही करतो पण तरीही तुझ्या मनात त्याच्याबद्दल यत्किंचितही भावना नाहीये. अहो नाही काकू, असं नाहीये. सिद्धिराज इतका हक्काचं दुसरं कोणीच नाहीये माझ्या आयुष्यात. तू म्हणतेस तर तसं असेलही, पण अजूनही सिद्धूचा तो नवरा म्हणून स्वीकार केलाच नाही. खोटं आहे का हे? बघितलं, तुझ्या गप्प राहण्यातच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि हेच खटकतं मला. नाही, मान्य आहे मला की माझ्या मुलाने जबरदस्ती तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, पण अनिच्छेने का होईना तू लग्न केलंसच ना. गृहप्रवेश करून ह्या घरात आलीसच ना तू. अगं मग मान्य केलेलं लग्न स्वीकारायला काय हरकत आहे? नाही, मी बघतेय ना, या घरात आल्यापासून तुझी काही ना काहीतरी कारण चालूच आहेत. आधी काय तर सिद्धू तुला आवडतच नव्हता, मग त्या मुलीला घरात आणून ठेवलंस तू आणि नंतर मग तिच्या मागे पुढे करत तुम्ही तुमचा संसार होऊच दिला नाहीत. आणि आता ती गेली आहे ना त्या बोर्डिंग स्कूलला, मग आता हे काय नवीन काढलंयस? नाही काकू, उलट तुम्ही माझी कान उघडणी केल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की मी श्रीकांतच्या केसचा पुढे काही विचारच केला नव्हता. अच्छा, म्हणजे हे खापर सुद्धा तू माझ्याच माती मारतेस?